नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण वरणातल्या चकोल्या बनवणार आहे। अगदी टेस्टी त्या गरमागरम थंडीमध्ये खायला, संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा तर अशा चकोल्या बनवून खाऊ शकता। तर मी गॅसवर टोप ठेवलाय। अगदी 1.5 चमचा आपण तेल घालूया, अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालू। जिरं मोहरी तडतडली का आपण लसूण, आलं, मिरची हिरवीची पेस्ट घाले, थोडीशी घातली मी। 4-5 कढीपत्त्याची पानं घालूया कट करून। थोडी हळद घालूया, पाव चमचा। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतायचं। तांब्यावरून आपण पाणी ओतलेलं आहे, परत थोडं ओतलं मी। आता ही तुरीची डाळ मी शिजवून घेतली होती कुकरमध्ये, ती घालूया। सर्व आपण डाळ घालून घ्यायची। आता चवीपुरतं मीठ घालूया। आपण कणकीत पण मीठ घातलेलं आहे। 1 चमचा धना पावडर टाकू, 1 चमचा जिरा पावडर घालूया। सर्व मिक्स करून घ्यायची। वरून थोडी कोथिंबीर घालूया। इकडे मी 2 चपातीची कणिक मळून घेतलेले, 2 वाट्या म्हणजे छोट्या वाट्या। आता आपण लाटून घेऊया। मीठ घालून आपण कणिक मळून घेतलेली, जशी चपातीला मळतो तशीच मळायची आपण पोळीला। अगदी झटपट ही रेसिपी होते, पोट भरून। अजून रोज रोज भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला अशा पद्धतीने वरणातल्या चकोल्या बनवू शकता। आमच्याकडे नेहमी असते ते। अशी चपातीसारखी लाटून घ्यायची, सुकं पीठ लावून। सर्वीकडे एकसारखी लाटून घ्यायची। खूप टेस्टी लागते ते, सर्वांना अशी चकोल्या आवडते ते बघा। लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना आवडून खाते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर आपण सुरीने असं कट करून घेऊया, छोटे छोटे काप करून घ्यायचं। अशा पद्धतीने कट करायचं। गरमागरम आपण थंडीमध्ये खायला भारी लागतं ही। तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलं काही, अगदी चपाती बनवते तशीच बनवली, पातळ। इकडं पाण्याला उकळी आले म्हणजे आपल्या डाळीला उकळी आल्यावरच घालायचं, उकळीच्या आधी नाही घालायचं, मग लादा होतं आपल्या, चिकटते। थोडंसं मीठ घातले मी, पहिलं पण घातलं होतं पण मला थोडं आळणी वाटलं, चव घेऊन बघितली। अशा पद्धतीने एक एक सोडून घेऊया आपण। सर्व आता यात घालूया आपण, एक एक सोडायचं। गॅस फास्ट ठेवायचा, स्लो नाही ठेवायचा। खळखळून आपल्या आतले शिजले पाहिजे ते, मग चिटकणार नाही एकाला एक। पहिल्यांदा आपण एक चपातीची बनवून घेतली, नंतर दुसऱ्या चपातीची घातली। झाकण ठेवूया, एक 5 मिनिटात शिजते ते। मी झाकण ठेवून काढून नंतर ते एक दुसरी चपातीची घातले, नंतर झाकण ठेवलं होतं। बघ अगदी सुटसुटीत झाले, त्या अजिबात चिटकले नाही का, आपल्याला आधा झाला नाही, मोकळ्या मोकळ्या जशा चकोल्या झाल्या त्या। काय कलर पण आले भारी बघा, खायला तर खूप चविष्ट होणार आहे ते। वरून थोडी कोथिंबीर घालूया। आता आपण ताटामध्ये काढूया बघा, ते सुटसुटीत झाले ते, नुसते अजिबात चिकटल्या नाहीत। गरमागरम चकोल्या, करायला सोपं, खायला भारी, पटकन होणारी रेसिपी आहे।
रेसिपी आवड लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी भेटेल. बाय.